नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, की आपण आजच्या तासाला जी नैसर्गिक प्रदेश आहेत त्यातला एक शेवटचा राहिलेला थोडासा भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. की पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारणपणे 25% वाळवंटे ही वाळूची असतात. आणि उरलेली जी वाळवंट आहेत ती माळरानासारखी किंवा कातळाने किंवा छोट्या छोट्या दगडाने गोट्याने अशी व्यापलेली असतात. की एक 25% आपल्याला वाळवंटी प्रदेश म्हणले की फक्त वाळूच डोळ्यासमोर येते, परंतु एक फक्त 25% जी वाळवंट असतात ती फक्त वाळूची असतात, परंतु बाकीची उरलेली आहेत त्याची माळरानासारखी किंवा मग अशी कातळाने किंवा छोट्या छोट्या अशा दगड गोट्याने अशी व्यापलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर काही वाळवंटामध्ये असे उंच डोंगर किंवा चित्र विचित्र असे आकाराचे सुळके, की बघा तुम्ही त्या आकृतीमध्ये तुमच्या समोर चित्र आहे की असे उंच डोंगर बघा, उंचच्या उंच आहेत किंवा असे सुळके उभारलेले वेगवेगळ्या आकाराचे, ह्या अशा पद्धतीचे आपल्याला तिथं वाळवंटी प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या देशातील जर विचार केला तर आपल्या देशातील भारताचा जर विचार आपण केला तर भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये असणारं हे जे लडाखचं वाळवंट आहे ते आपल्या भारतामध्ये आहे. आणि अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये हे जे आहे ऑरिझन आहे, हे अशा पद्धतीचं तिथं वाळवंट आपल्याला तिथं पाहायला मिळतं. आणि या वाळवंटावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तेथील वाळूचं वहन होऊन वाळूच्या टेकड्या तयार होतात. यांनाच इंग्रजीमध्ये ड्यून्स असे म्हणतात. म्हणजे अशी मोठमोठी वादळ होतात की त्याबरोबर एका ठिकाणची जी वाळू आहे ती दुसऱ्या ठिकाणी, समजा इकडून वाळू असेल तर इकडून वाळू दुसरीकडे वाहत जाते, तिथे तिचं सिंचन होते. असं फार मोठ्या प्रमाणावरती इकडून इकडं वाळूचं वहन तिथं होतं. काही ड्यून्स म्हणजे बघा इथं मोठ्या प्रमाणावरती वाळूचा साठा झालेला आहे. म्हणजे हे जे वाळूचे टेकड्या तयार होतात की अगदी ड्यून्स किंवा टेकड्या की 200 मीटर सुद्धा उंची त्यांची असते. आणि या टेकड्या काही एका जागी स्थिर राहत नाही. की आता आपल्याकडे कसे पर्वत किंवा हे आता एका जागी आपल्याला बऱ्याच दिवस एका जागी असलेले दिसतात, तसं हे वाळूचे टेकडे एका जागी स्थिर राहत नाही की वाऱ्यामुळे ते हळूहळू पुढे सरकत असतात. आणि काही वेळेस तर अख्खीची गावाच्या गावंसुद्धा ह्या वाळूच्या टेकड्याखाली गाडली जातात. म्हणजे एवढा प्रचंड वेग त्या वाऱ्याच्या टेकड्यांचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आपल्याला आता आपण थोडेसा प्रश्नांचा विचार करूया की जे पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये विचारले होते. तर पहिला प्रश्न जर आपण इथं पाहिला की अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश कोणता, तर टुंड्रा प्रदेश हा अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश होय. आपण जर टुंड्रा प्रदेशाची माहिती पाहिली तर तिथं आपण पाहिलं होतं की थोड्या कालावधीसाठी जीवन जगणाऱ्या वनस्पती तिथं आपल्याला उगवलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर क्रॉल असणारा नैसर्गिक प्रदेश कोणता, जे घराची रचना आहे की ती कोणत्या प्रदेशामध्ये पाहायला मिळते, तर सुदान गवताळ प्रदेशामध्ये. हिवाळी पावसाचा प्रदेश कोणता, हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो असा भूमध्य सागरी प्रदेश की जो हिवाळा पावसाचा म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे गोरिला चिंपांजी कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतात, तर विषुवृत्तीय प्रदेशात गोराली आणि चिंपांजी यासारखी ह्या प्रजाती आपल्याला सापडतात. त्यानंतर कोणत्या नैसर्गिक प्रदेशातील अरण्यामध्ये जमिनीलगतचा भाग वनस्पतीहीन असतो. जर आपण पाहिलं विषुवृत्तीय प्रदेशात जर विचार केला तर अगदी घनदाट सदाहरित वने आढळतात तिथं आपल्याला, की या वनांमुळे सूर्यप्रकाश जो आहे तो अगदी जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी तेथील वनस्पतीमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि ते फार उंच वाढतात. तसेच सततच्या पावसामुळे तेथील जमिनीवर काय होते, दलदल निर्माण झालेली असते. अशा प्रकारे जमिनीजवळ सूर्यप्रकाश न पोचल्यामुळे व दलदलीमुळे जमिनीचा भाग वनस्पतीहीन असलेला पाहायला मिळतो. की सतत पावसामुळे पाऊस पडलेला असतो, दलदल निर्माण होते आणि सूर्यप्रकाश काही जमिनीवरती पोचत नाही, त्यामुळे जमिनीलगतचा जेवढा भाग आहे तो आपल्याला वनस्पती नसलेला पाहायला मिळतो. त्यानंतर दुग्ध व्यवसायास पूरक प्रदेश कोणते, तर पश्चिम युरोपीय प्रदेश हा दुग्ध व्यवसायासाठी पूरक असा प्रदेश आपण
म्हणून ओळखला जातो. त्यानंतर फल उत्पादनास अनुकूल नैसर्गिक प्रदेश कोणता? तर भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनाच्या प्रदेशात का आढळत नाहीत? तर विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर पाऊस पडत असल्यामुळे तेथील जमीन कशी असते? दलदलयुक्त आहे आणि घनदाट सदाहरित वनामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तिथल्या वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाश मिळवण्याची प्रकारची स्पर्धा लागते आणि त्या उंच वाढतात आणि परिणामी तेथील प्राणी जीवनी प्रामुख्याने घनदाट वृक्ष आणि दलदलयुक्त जमिनी यावर आधारित आहे. आणि घनदाट वृक्षावर गुराळी, चिंपांझी यासारखी प्राणी किंवा दलदलीच्या प्रदेशात सुसर, पाणघोडा, ॲनाकोंडा यासारखे प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे वातावरण वाघ, सिंहासारख्या प्राण्यांसाठी अनुकूल असं नाही आहे. त्याचबरोबर वाघ, सिंहाचे मुख्य भक्षक असणारे तृणभक्षी प्राणी येथे आढळत नाहीत. त्यामुळे वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय प्रदेशाच्या वनाच्या प्रदेशामध्ये आपल्याला आढळत नाहीत. त्यामुळे आपण सांगू शकतो की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वाघ आणि सिंहासारखे आपल्याला आढळत नाहीत. आता उष्ण वाळवंटी प्रदेश बहुधा खंडाच्या पश्चिम भागात का आढळतात? जर आपण कोणत्याही जगातल्या वाळवंटी प्रदेश जरी विचारात घेतला तर ते त्या खंडाच्या पश्चिम भागामध्ये असलेले पाहायला मिळतात. तर आपण जर विचार केला, उष्ण वाळवंटी प्रदेश जे आहे विषुववृत्तापासून 30° उत्तर व दक्षिण, 30° ते 20° ते 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान आपल्याला पसरलेले आढळतात. आणि मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे हे विषुववृत्तापासून 25 ते 35 अक्षवृत्त दरम्यान असून उत्तरायणात व दक्षिणायनात 5° ते 7° उत्तरेकडे व दक्षिणेकडे आंदोलित होतात. आणि या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे पूर्वीय वारे वाहतात व हे पूर्वीय वारे पूर्वेकडून खंडावर प्रवेश करतात. त्यामुळे खंडाच्या पश्चिमेकडे वारे कोरडे होऊन पोहोचतात आणि परिणामी पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी होते. याचमुळे उष्ण वाळवंटी प्रदेश बहुतेक खंडाच्या पश्चिम भागामध्ये आढळतात. त्यानंतर उष्ण वाळवंटी प्रदेशात पशुपालन करतात. तर उष्ण वाळवंटी प्रदेशाचे हवामान, जमीन व वनस्पती मानवी जीवनाच्या घरच्या भागांच्या दृष्टीने अनुकूल नाही. त्यामुळे बहुतांश वाळवंटी प्रदेशातील मानवी जीवन भटक्या स्वरूपाचे आहे. जमीन व पाणी यांच्या प्रतिकूलतेमुळे शेती व्यवसाय फारच कमी प्रमाणात असते. आपल्या उदरनिर्वाहासाठी ते प्राण्यावर अवलंबून असतात. या जनावरांपासून ते आपल्या गरजा पूर्ण करतात. उंट, घोडा, गाय, बैल, गाढव यासारखे प्राणी येथे पाळले जातात. येथील मानव आपल्या मूलभूत गरजांबरोबर वाहतुकीसाठी देखील प्राण्यांचा उपयोग करतो. यामुळेच वाळवंटी प्रदेशात पशुपालन व्यवसाय करतात. वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते. या प्रदेशात हवामान अत्यंत उष्ण असते. पाऊस अत्यल्प प्रमाणात पडतो. मैलांमेल वाळू पसरलेली असते. येथील माणसे उदरनिर्वाहासाठी पशुपालनावर अवलंबून आहेत. संपूर्ण वाळवंटी प्रदेशात विखुरलेल्या स्वरूपात मर उद्याने आढळतात. या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते. पाणी आणि अन्न यांच्या शोधार्थ या मर उद्यानाच्या शोधासाठी तेथील लोक भटकंती करत असतात. त्याचबरोबर वाळवंटात वेगाने वाहणारे वारे तेथील वाळू उचलून टेकड्या म्हणजे ड्यून्स तयार करतात. या टेकड्या वाऱ्याने सरकत असतात. या टेकड्याखाली गावे सुद्धा गाडली जातात. त्यामुळे या पासून वाचण्यासाठी लोक देखील भटक्या स्वरूपाचे जीवन जगतात. तसंच प्रमाणे आपल्याला खाली उपक्रम दिलेला आहे की देशाचं नाव आणि त्या देशाचं सगळी माहिती आपल्याला द्यायची आहे. जर आपण भारताचा इथं विचार केला तर आपण भारताचं सुद्धा इथं सांगू शकतो. देशाचे नाव भारत आणि कोणत्या प्रकारामध्ये येतो तो मोसमी. स्थळ आणि विस्तार आपण इथं सांगू शकतो. नंतर हवामान कसं आहे भारताचं, की भारताला निवृत्ती वाऱ्यापासून पाऊस मिळतो. आणि भारताचा जर स्थानिक विचार केला, आपला परिस्थितीनुसार विचार केला तर हवामानामध्ये विविधता आढळते. किनारी भागात उष्ण दमट हवामान, राजस्थानसारख्या भागात उष्ण, तर पठारी भागात उष्ण व कोरडे आहे. तर ईशान्य भागामध्ये जे आसाम, मेघालय आहेत ताती पर्जन्याचा भाग आहे. तर पर्वतीय भागात उत्तरेला खंड, तर हिमालयाच्या पायथ्याकडील प्रदेश उबदार आहेत. वनस्पती जरी विचार केला तर इथं सदाहरित आहेत, पानझडी काटेरी शुष्क आहेत, पर्वतीय सूचीपर्णी आहेत. पश्चिम बंगालच्या किनारी भागात सुंदरबन येथे मॅंग्रोव्हसारखी वनस्पती आढळते.
प्राण्यांचा जर विचार केला तर पाळीव प्राण्याबरोबर जंगलामध्ये हिंस्र प्राणीसुद्धा आढळतात. इथं गीर, जसे गीर येथे सिंह, बंगालमध्ये पांढरा पट्टेरी वाघ, आसाममध्ये एकशिंगी गेंडा, या व्यतिरिक्त हरिण, अस्वल इत्यादी प्राणी आढळतात. तर मानवी जीवन जर विचार केला तर हवामान आणि मानवी जमिनीचा प्रकार यानुसार मानवी जीवनातसुद्धा विविधता आढळते आपल्याला. वनाच्या काही भागात आदिवासी जमाती राहतात, तर ग्रामीण भागातील प्रदेशात विविध प्रकारचे लोकजीवन आढळते. शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत असतात. पोशाखामध्ये पाहिलं तर प्रदेशाच्या हवामानानुसार व संस्कृतीच्या प्रभावामुळे सुद्धा आपल्याला पोशाखामध्ये एक भिन्नता, विविधता दिसून येते. की मानवी व्यवसाय भारतात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो, की त्याचबरोबर पशुपालन असेल, वन व्यवसाय असेल, हे जे प्राथमिक व्यवसाय आहे तिथल्या साधन संपत्तीवर आधारित हे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय शहरी महानगराच्या भागात आढळतात. आता भारताची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण इथं अशा पद्धतीने सांगू शकतो. तर पुढच्या तासाला आपण आता अजून एक प्रश्न राहिला की गवताळ प्रदेशात मांसभक्षक प्राणी का आढळतात. तर या प्रदेशात तृणभक्षक प्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध असते. त्यामुळे तिथं काय की जिराफ, गेंडा, झेब्रा, रानबैल यासारखे प्राणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळतात. आणि हे तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षाचे प्रमुख अन्न असते. त्यामुळे या भागात मांसभक्षक प्राणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. तर आजचा हा धडा आपल्याला संपलेला आहे. तर इथले हे जे प्रश्न उत्तर तुम्ही सोडवायचे आहेत आणि पुढचा जो मृदपाठ आहे तो एकदा वाचून यायचा आहे. तर आज इथंच थांबूयात. असाला धन्यवाद.